अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये माजी नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून नरहरी नगर आसरा सोसायटी या ठिकाणी ओपन स्पेस कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला महापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली। त्या माध्यमातून शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घंटागाडी सुरू केली। याचबरोबर पुढील अनेक वर्षाचा विचार करून मुळा धरण येथून नगर शहरासाठी अमृत पाणी योजनेचं काम पूर्ण केलंय। काम करत असताना नागरिकांना विश्वासात घेऊन अनेक योजना पूर्ण केल्या। माजी नगरसेवक रामदास आंधळे यांनी नेहमीच विकास कामासाठी पाठपुरावा केला असल्यामुळे मोठा निधी प्राप्त झाला असून विविध विकासाची कामे सुरू आहे। आसरा सोसायटी नरहरी नगर येथील ओपन स्पेस सुशोभीकरणाचं काम मार्गी लागल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांबरोबर ऋणानुबंध निर्माण होत असते, त्यामुळे प्रभागात चांगलं काम उभं राहत असताना चांगल्या विचारांची देवाणघेवाण होत असते, असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं। अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये माजी नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून आसरा सोसायटी नरहरी नगर येथे ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक रामदास आंधळे, नितीन शेलार, पुष्कर कुलकर्णी, भाजप महिला शहर जिल्हा अध्यक्षा प्रिया जानवे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले की आपण समाजात काम करत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्याला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचं काम केलं पाहिजे। महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालाय। माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे महापौर असताना मीच महापौर असल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे विविध भागात निधी मिळाला असून विकासाची कामं सुरू आहे। माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील विकासाच्या कामासाठी नेहमीच सहकार्य केलंय। नागरिकांशी कायम संपर्क ठेवत असल्यामुळे काम करताना मदत झाली, असं ते म्हणाले। आज आसरा सोसायटीमधील पेव्हिंग ब्लॉकच्या कामानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहे। तर त्या उद्घाटन प्रसंगी आमचे कर्तव्यदक्ष सहकारी नगरसेवक रामदास शेठ आंधळे असतील, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा प्रियाताई जानवे असतील, सर्व महिला भगिनी असतील, सर्व आपले बंधू असतील, मेत्री साहेब, परदेश साहेब, निंबाळकर, सर्वच। तर आज आपण पाहत असतो काम करताना फार अडचणी असतात, पण आम्ही त्या अडचणी सांगण्यापेक्षा काम कसं होईल याला महत्त्व देऊन जास्तीत जास्त कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही जर सांगता महापौर पदाच्या कार्यालयामध्ये आम्ही इतके कामं केली की तुम्ही जर म्हणता काय काम, पण आम्ही उद्घाटनाच्या किंवा त्या जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या मागं लागलो नाही। आपल्या काळामध्ये 3 स्टार नामांकन भेटलं आपल्याला स्वच्छतेचं। 64 घंटागाड्या आपण आणल्या, स्वच्छतेचं 11 कोटीचं पारितोषिक महापालिकेला भेटलं। घंटागाडी हा जो प्रकार आहे ना, त्याच्यामुळं अख्खं शहर स्वच्छ आहे ही वस्तू ही आपण केलेलं काम आहे का ना। आपलं आमची कॉलनी हा सगळा उकिरडा होता इथे, बरोबर। तुमच्यामुळे इकडे गाडी यायला तुम्हाला सांगतो, राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीला सत्कार झालेला आहे, बरोबर। ते काम आपण केलं। 35,000 लाईट आपण आणले या शहरामध्ये। LED लाईटची जी लाईट बचतची संकल्पना आपण लावली। मुळा डॅमहून इकडं पाणी आणण्याचं काम आपण केलं। फेस्टू नाही, फेस्टू गल्लत काय होती, फेस्टू झाले 15 वर्ष। अंतर्गत पाईप टाकणं याला फेस्टू, आणि डायरेक्ट मुळा डॅमहून इकडं पाणी। समजा आता आपण किती पाईप टाकल्या, आडातच नाही पोऱ्यात कुडून, तर आम्ही आडात आणण्याचं काम केले आणि ते कार्यकाळात पूर्ण अमृत ही टाकी जी हे अमृत। तुम्हाला सांगू का, हे पाणी आपल्याला इतकं आहे, रोज पाणी देऊ शकतो, पण प्रशासनाचा म्हणजे व्यवस्थितपणा किंवा नियोजन नसल्यामुळं, नियोजन शून्य कारभारामुळं हे पाणी येत नाही। ना तर रोज शहराला भरपूर पुरल इतकं पाण्याची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे पाणी, लाईट, स्वच्छता नागरिकांना लागतं काय, ह्या 2-3 गोष्टी दिल्या सगळे खुश होतात। तर हे काम करण्याचं, तिन्ही पूर्ण करण्याचं भाग्य मला लाभलं। आणि मग बाकीचे रस्ते, लाईट, पाणी म्हणजे किंवा पेव्हिंग ब्लॉक हे तर अनंत, त्याला भरपूर कामं झाली। त्याला मला रामदास शेठ सारखे सहकारी भेटले। तुम्हाला सांगतो, कसा नगरसेवक असा होता, असा पाठपुरावा
करणार म्हणजे करणार, काही असू तिकडं, ते मला पाहिजेनच. त्यामुळं कामं होतात. प्रत्येकाला वाटतं कामं व्हा, पण नगरसेवक चिवाटी असली पाहिजे, त्यामागं सातत्य असलं पाहिजे. ते रामदास शेठमध्ये आहे आणि ते आम्ही नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी दाखवलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवनगर असेल, इकडं गुलमोहर रोड असेल, आनंदनगर असेल, अशा प्रत्येक ठिकाणी. आणि त्यांना निधी कुठंही टाकायचा अधिकारी ते सुकृत नगरसेवक आहे. म्हणजे अख्ख्या शहराचे नगरसेवक, आम्ही तरी एका वार्डाचे कोणी काय, ते अख्ख्या शहराचे नगरसेवक आहे. त्याच्यामुळं त्यांना फुल अधिकार असतो. त्यांनी आणि त्या अधिकार आणि त्यांनी योग्यरीते काम केलेलं आहे. आणि ह्या आपल्या भागात जे त्यांनी सांगितलं 3 महिन्यापूर्वी ओपन स्पेसमध्ये ताईंनी सांगितलं कचरा होता भरपूर, तर तो कचरा आता एकदम स्वच्छ आणि सुंदर असा ओपन स्पेस करू. यानंतरही समजा थोडंसं स्टेज आणि सभामंडप करू. आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही सांगाल तितके कामं करू आम्ही. फक्त त्यासाठी महिलांना वृक्ष लावायचे आम्हाला 100% तुम्ही जर म्हणले ना वृक्षासाठी, तर मी ऐका ना, वैयक्तिक वृक्षाचे खर्च मी देईल. तुम्ही सांगा रामदास शेटकर, आम्ही ऐका ना, आम्ही वृक्ष देऊ, फक्त जगवण्याचं काम तुम्ही करा. आसरा सोसायटीमध्ये हे ओपन स्पेस हा खूप दिवसाचा पडीक होता. आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारी यायच्या, त्यात सविता मोरेंनी तर मला खूप त्याचा पाठपुरावा केला होता. आणि या ठिकाणी आता ह्या जे ब्लॉक बसवलेत त्यांनी स्वच्छता झाली आहे, याचं मुख्य श्रेय आहे ते रामदास शेठजी यांनी मनावर घेतलं, म्हणून आपल्याला या ठिकाणी निधी उपलब्ध झाला. आणि बाबासाहेब वाकळे त्यांच्या पाठीशी असतात. प्रत्येक काम करताना बाबासाहेबांचा महिलांनाही तेवढाच सपोर्ट असतो आणि जेंट्स लोकांनाही त्यांचा सपोर्ट असतो. त्यांच्यामुळे तर आम्ही खूप काम करू शकतो आणि विश्वास आहे मला की यापुढे पण तुम्ही संधी अशी द्याल. मी सविता मोरे. आमच्या समस्या होत्या आम्ही सगळे जानवे मॅडमला सांगायचो, नेहमी वारंवार ज्या काही तक्रारी होत्या आमच्या सगळ्या ते सांगायच्या. पण त्यांनी लक्ष घालून आंधळे सरांनी सगळ्यात जास्त आम्हाला सपोर्ट केला. कारण ज्या काय होत्या त्यांनी अक्षरशः 8 दिवसात येऊन ते स्वतः पाहणी करायचे. आम्ही कधी असायचो नसायचो, पण ते वैयक्तिक येऊन 3-3 तास इथे थांबायचे आणि बघायचे की काय चाललंय काही नाही. कधी कोणाची वाटही बघितली नाही त्यांनी. आणि त्यांनी जे सहकार्य केलं, एवढं केलंय, त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच आभारी. वाकळे साहेब महापौर यांच्या माध्यमातून आणि आंधळे साहेबांच्या प्रयत्नातून हे पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचं कामाचं आज आपण उद्घाटन करतोय. आता आम्हाला यशस्वी मनापासून आनंद होतोय आणि आमच्या इथून पुढं बी तुम्ही जे काही कामं आम्ही तुम्हाला सुचवू ते करावीत अशी आमची इच्छा आहे. आणि तुम्हाला जे काही सहकार्य लागेल किंवा आम्ही तुमच्या पाठीची कायमस्वरूपी बरोबर साहेब असा आम्ही शब्द देतो. आज मी लोकसभेच्या टायमाला इथं फिरत होतो, तर काही निमित्ताने आसरा सोसायटीतले आपले सर्व सहकारी मित्र यांनी सांगितलं की आमचा असा ओपन पीस आहे आणि त्याचं थोडं आम्हाला साफसफाई करून द्यावं आणि त्यातले घाण झाडं वगैरे साफसफाई करून द्यावं. मी सर्वांना म्हणलं प्रयत्न करतो. साफसफाई करण्यापेक्षा तुमचं कायमस्वरूपी पेन ब्लॉक टाकू, रूम करू, काय करता येईल ते प्रयत्न करतो. आता तुम्हाला कुठलाही शब्द देत नाही असं त्यावेळेस मी बोललो. इथल्या आपल्या काही महिला बहिणी आणि काही आपले मित्रग्रुप त्याने तुम्ही आम्हाला एवढं काम करून द्या. मी म्हटलं नक्की. आणि साधारण 3 महिन्यापूर्वी काम मी मंजूर करून महापौर साहेबांच्या सहकार्यातून त्यांना सांगून त्यांनी मला ते करून दिलं. ते काम केलं. फार वेळा मी प्रयत्न केले. म्हणजे तुम्ही इथले जे नागरिक आहेत अगदी सुशिक्षित सज्ज आहेत सगळे, पण काम आल्यानंतर काम करून घ्यायची तुमच्याकडं थोडी मानसिकता कमी आहे. ती तुम्ही वाढवा की हे काम झालं पाहिजे, त्याचा पाठपुरावा करण्यात तुम्ही कमी पाडता. तर हे काम तुम्ही अजून तुमचं हे आता नवीन काम आहे साहेबांच्या आमदार साहेबांच्या याच्यातून एक काम आता तुमचं सभामंडपाचं मंजूर होतं आहे 2 दिवसात किंवा ते होणार आहे काम. पण त्या काम करत असताना कामगाराला यांना सहकार्य करायला पाहिजे. आता मी मोरे साहेब होते, त्या लोकांना पाणी देणे, हे करणे, जे काही सहकार्य लागेल ते काम होण्यात त्यांचा फार मोठा ते मोरेताईंचा फार मोठा वाटा आहे याच्यात. जानवे मॅडम मला समजवलं की बाबा ते द्यायला पाहिजे, आपले जवळचे आहेत. आणि त्यातून मी सहकार्य सगळ्यांनीच मला त्यात केलं आणि मी सहकार्य करून ते काम करण्याची माझी भावना व्यक्त झाली आणि मी ते काम केलं. काम करत असताना काय अडचण येतात की मी काल आलो होतो संध्याकाळी, मला इथं का असं करता, पहिलं डिटेल्स करा, साईटचे करा. तो एक वेगळा पार्ट असतो. कोणी नाराज असतं त्याचा काही विषय नसतो.
त्यांना आम्हाला काम करण्याची जशी तुम्ही संधी देता ना, आम्ही काम करत राहतो. साहेबांचं सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं, तुमच्यासारख्याचं असतं आणि मागणी केल्यानंतर आम्ही कामाला कधी टाळाटाळ कुठल्या याच्यात करत नाहीत. आपण जे विकासात्मक काम आमच्या ओपन स्पेसमध्ये सुरू केलेलं आहे, जे झालेलं आहे त्यासाठी धन्यवाद. आणि बाकीचे जे काय नियोजित आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आमच्या सर्व रहिवाशांची विनंती राहील. आणि जे काही सहकार्य लागेल ते सगळं रहिवासी करतीलच याची मी ग्वाही देतो. आणि पलीकडं पण आपला ओपन स्पेस आहे, 8 मीटरचा पट्टा आहे तो ओपन स्पेसचा, तोही आम्हाला डेव्हलप करून मिळावा. त्यात काही किरकोळ काही अडचणी तर ते दूर कराव्यात. आणि आमचा जो कॉन्क्रीट रोड झालेला आहे पलीकडचा, तर त्याच्या साईडनं ब्लॉक बसवण्याचं ते जर तुमच्या निधीमध्ये घेतलं आणि थोडं रोडचं पण थोडं अर्धवट राहिलेलं आहे, तो पोर्शन जर पूर्ण त्याच्यामध्ये धरला पुढच्या एस्टिमेटमध्ये लवकरात लवकर धरला आणि ते जर अंमलबजावणी ती जर झाली तर आम्ही सर्व आपले कायम ऋणी राहू. ते काम पण तुमचं मंजूर झालंय. आता ते मी सांगत नाही कुणी केलं काय केलं, पण ते साहेबांनी विषय सांगितला होता. ठीक आहे, मग कोणीतरी आता पक्षामध्ये रेस असते, आपले 2-3 पक्ष एकत्र आहेत, आपली आघाडी युती आहे, तर ते म्हणले ते काम ते काम आम्ही करतो. मी म्हटलं ठीक आहे, महापौर साहेब बघा कसं करायचं. ते म्हणलं ठीक आहे, मार्गी लागलं याला महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं ते बी काम तुमचं मार्गी लागलं. म्हणजे मी फक्त तुमच्या येण्याचा निमित्त आहे. तुमच्याकडचे नारायणनगर म्हटले ओपन टेज, रूम, सभामंडप, रोडचे कामं महायुतीच्या वतीने मार्गी लागलेत. आणि त्याचं आंधळे नगरसेवक रामदास आंधळे म्हणून नाही, ते बाबासाहेब वाकळ्यांच्या हिशोबाने त्यांच्या मदतीने ते मार्गी लागलेत आपले सगळे कामं. आणि वेळोवेळी सगळ्यात कौतुक करणे असे आहेत की सगळे ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपटे साहेब आहेतच, तर ते काका मला कमीत कमी 5 वेळा फोन केला असेल. साहेब ओंकार काका, अजून एक काकांचा चिंतामणी काका, की मला 10 ते 15 फोन केले की काय झालं साहेब. म्हणलं होणार. आता गणपतीचा आपला पिरियड होता, गणपती पिरियडमधनं आपण काम सुरू करू. महापौर माझे स्नेही बाबासाहेब वाकळे, मेंबर आंधळे साहेब यांचे नरहरीनगरच्या वतीने मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि नुसतेच ते परत महापौर नाही तर आम्ही यांना आमदार म्हणून पाहत आहोत. आणि अशाच पद्धतीने धडाडीचं काम त्यांनी करत राहावं. नरहरीनगर त्यांच्या मागे 100% उभं आहे. तिकीट आणून आपण तुम्ही भावी आमदार म्हणून जरी म्हणलं तरी आम्हाला आनंद होईल. आणि याच्यामध्ये आम्ही धडाडीने याच पद्धतीने इथून पुढे सुद्धा काम करत राहू. प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या 3 शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट.